नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम सत्र परीक्षेची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलची प्लेलिस्ट अवश्य पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा. काही अडचण असल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. इयत्ता 9वी मराठी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. या वर्षाच्या परीक्षेसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे. प्रश्न पहिला, एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि 2-3 तासाची वेळ ही आपल्याला दिली जाणार आहे. कृती 1, उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. बघा, एक उतारा दिलेला आहे, कीर्ती खटियाचा दृष्टांत या पाठावर आधारित, आणि त्या उतार्यावर आधारित कृती. कठियाची वैशिष्ट्ये विचारलीत आपल्याला 2. एक आहे निष्ठापूर्वक काम आणि दुसरा आहे स्तुती केल्यावर फुशारून जाणे. दुसरं एक कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि वानरेया नागदेवाचार्य. त्यानंतर वरील दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात लिहायचा आहे. या पाठाचा श्री चक्रधर स्वामींनी जो काही उपदेश सांगितलेला आहे तो उपदेश आपण या ठिकाणी लिहायचा आहे. ब भाग, उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती. सूर्याची धमकी जाळून टाकीन, सूर्याचे प्रखर तेज पृथ्वीला दिपवून टाकते. दुसरं, कोणते लिहा. दुपारला अभिमान वाटणारा शेतकरी, धन्याच्या कष्टाकडे कौतुकाने पाहणारी शेतकऱ्याची पत्नी. त्यानंतर दुपारची वैशिष्ट्ये उतार्याच्या आधारे लिहायची आहेत. या उतार्याच्या आधारे तुम्ही वैशिष्ट्ये लिहू शकतात. त्यानंतर कृती सोडवा, विधाने पूर्ण करा. हास्यचित्र म्हणजे गमतीदार चित्र. कार्टून्सला मराठीत व्यंगचित्र म्हणतात. व्यंगचित्राची वैशिष्ट्ये: हसवणे, मार्मिक भाष्य, अतिशयोक्ती, विसंगती. बघा, या ठिकाणी दुपारची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पहिले प्रखर तेज, दुसरं पृथ्वीला दिपवून टाकते आणि सूर्याचं रौद्ररूप. हे सविस्तर लिहा तुम्ही, तिन्ही मुद्द्यांची माहिती. त्यानंतर व्यंगचित्राची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. तिसरं आहे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे, याबाबत तुमचे मत. लहान मुलांची चित्र काढत असताना लहान रेषा द्याव्या लागतात, लहान डोळे, लहान हात, लहान पाय, आणि त्यामुळे ते मोठ्या माणसांच्या चित्रापेक्षा लहान मुलांचे चित्र काढणं हे अवघड असतं. हे मत आपण या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर विभाग 2, अपठित उतारा. एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे बघा. त्याच्यातली पहिली कृती, माणसाला हे हवे असते सुख, माणसाला हे मिळते दुःख. का ते लिहा. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात कारण की अहंकार आडवा येतो. 2, अहंकार डोळ्यांना दिसत नाही आणि तो स्वतःजवळ आहे हे कळत नाही कारण की तो सूक्ष्म असतो. विभाग 3, पद्य विभाग. या झोपडीत माझ्या या कवितेच्या आधारे आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. बघा, ती कविता दिलेली आहे, त्यावर आधारित कृती. झोपडीतील सुख आपल्याला लिहायची आहेत आणि ती आहे, ताऱ्यांकडे पाहावे आणि प्रभुनाम नित्य घ्यावे. दुसरी कृती आहे, झोपडीत येणाऱ्यांसाठी सुखाने यावे. दुसरं आहे, कवीने व्यक्त केलेली भावना सुखाने जावे. तिसरा आहे, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या.
या काव्यपंक्तीचं आशय सौंदर्य स्पष्ट करायचे. आणि चौथं आहे साधी राहणी उच्च विचारसरणी याविषयी तुमचं मत व्यक्त करायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. शेतकऱ्यासारखी जर साधी राहणी असली आणि उच्च विचारसरणी असली तर माणूस हा भविष्यामध्ये खूप मोठा होऊ शकतो. जगाचं कल्याण त्याच्या हातून घडू शकतं. हे मत त्या ठिकाणी व्यक्त करा. ब भाग, जैसा वृक्ष नेणे या कवितेच्या आधारे कृती करायची. कविता दिली या ठिकाणी ती वाचायची आहे आणि त्यानंतर कृती सोडवायची. पहिली कृती, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य आपल्याला लिहायचं आहे. ते बघा, वृक्ष मान अपमान जाणत नाही आणि संत निंदा स्तुती समान मानतात. हे साम्य आहे दोघांमध्ये. दुसरं, चौकटी पूर्ण करा. संतांना दिलेली विशेषणे पूर्ण धैर्यवंत, निंदास्तुती समान मानणारे संत. तिसरं आहे, निंदास्तुती सममानिती जे संत या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचे म्हणजे अर्थ लिहायचा आहे. आणि चौथं आहे, तुमच्या आवडत्या अभंगाविषयी माहिती लिहा. तुम्हाला आवडणारा जो काही अभंग असेल, मग त्या ठिकाणी जैसा वृक्ष नेणे हा जरी अभंग असेल याची माहिती लिहिली तरीही चालणार आहे. क भाग, काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. हाकेतून हद्दपार होते आई, हंबराईच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. आपल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितेच्या हे 2 ओळी आहेत. त्याचं रसग्रहण तुम्ही करायचं आहे. त्यानंतर विभाग 4 भाषाभ्यास. अलंकार ओळखा. आईचे प्रेम सागरासारखे असते. उपमा अलंकार. रस ओळखा. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार वीर रस. वाक्प्रचारांचा अर्थ लिहा. वटणीवर येणे म्हणजे नमवणे, चूर होणे म्हणजे स्तब्ध होणे. गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिल्या गटामध्ये गाय हा शब्द बसत नाही, कारण की बाकी सगळे समानार्थी शब्द आहेत. दुसऱ्या गटामध्ये आट्यापाट्या हा शब्द बसत नाही, कारण की तो बैठे खेळ आहे, बाकीचे मैदानी खेळ आहेत. त्यानंतर ब भाग, भाषिक घटकावर आधारित कृती करा. समानार्थी शब्द आनंद, खुशी, पक्षी, विहंग. विरुद्धार्थी शब्द लिहा. आत, बाहेर, फरक, साम्य. इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द लिहा. पार्ट टाईम म्हणजे अर्धवेळ. बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. विरामचिन्ह लिहा. पहिलं आहे प्रश्नचिन्ह, दुसरं आहे उद्गारवाचक चिन्ह. लिंग ओळखायचे. जुडी स्त्रीलिंग, शब्द पुल्लिंग. उपयोजित लेखन दिले या ठिकाणी कृती 5 मध्ये. त्याच्यात पहिलं दिलेलं आहे अभिनय विद्यालय लातूर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा या क्रीडा स्पर्धेतील कबड्डी संघात प्रवेश मिळवण्याबद्दल स्वपरिचय पत्र तयार करा. किंवा बालचित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील अमित राज्य पातळीवर प्रथम आला, त्याची मुलाखत घ्यायची. ब भागामध्ये आपल्याला कृती सोडवायची. जाहिरात लेखन. तुमची आई छान भाजीपोळी बनवते आणि तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिला आहे, त्याची जाहिरात तुम्ही करायची आहे. त्यानंतर कथालेखन. मंदिराचं बांधकाम, 3 मजूर ही कथा तुम्ही पूर्ण करायची आहे ब भागामध्ये. किंवाला प्रश्न येतो. त्यानंतर क भाग बघा, लेखन कौशल्यासाठी. प्रसंग लेखनामध्ये आपल्याला मी अनुभवलेली सहल हा निबंध लिहायचा आहे किंवा संवाद लेखन करायचे, झोपडी आणि महाल यावर आधारित. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मराठी विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.